जर तुम्ही भारतामध्ये राहून महिन्याचे 50,000 रुपये आजच्या परिस्थितीमध्ये कमवताय ना, तर तुम्ही एक स्विफ्ट कार चालवणं अफोर्ड करू शकता. महिन्यातून एकदा फॅमिली सोबत बाहेर खाण्यासाठी जाऊ शकता. इयरली एखादा डोमेस्टिक वॅकेशन प्लॅन करू शकता. गोवा, मनाली, युके, उत्तराखंड वाला युके, वेअर एव्हर यू वॉन्ट, प्रोव्हाइडेड की तुम्ही फायनान्शियली डिसिप्लिन आहात. जर तुम्ही 1 लाख रुपये महिन्याचे कमवताय तर मग तुम्ही क्रेटा, सेल्टॉस यासारख्या कार मध्ये अपग्रेड करू शकता. वीकेंडला फॅमिली सोबत बाहेर खाण्यासाठी जाऊ शकता. इयरली 2 वॅकेशन्स करू शकता, एक इंटरनॅशनल, एक डोमेस्टिक, जर का तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅन करू शकलात तर. जर तुम्ही मंथली 2 लाख रुपये कमवताय तर मग तुम्ही फॉर्च्युनर, थार यांच्यासारख्या कार चालवणं अफोर्ड करू शकता. इव्हन डोमेस्टिक ट्रॅव्हल साठी सुद्धा तुम्ही ट्रेन्स पेक्षा फ्लाईट यूज करू शकता. एखाद्या चांगल्या एरियामध्ये चांगला अपार्टमेंट वगैरे घेऊन तुम्ही राहू शकता. या इन्कम वरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्याआधी बँक बॅलन्स चेक करण्याची किंवा आपल्याकडे पैसे आहेत का ही चेक करण्याची गरज थोडीशी कमी व्हायला लागते. 5 लाख रुपये महिना जर तुम्ही कमवत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही मर्सिडीज किंवा त्याच्या आसपासची कुठलीही कार बाय करू शकता. चांगल्या प्रॉपर्टीज मध्ये किंवा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमच्या प्रॉपर्टीज ग्रो करायला लागतात. त्याच पैशाचा वापर करून तुम्ही मल्टिपल असेट्स तयार करायला स्टार्ट करता आणि इथं तुम्हाला लोक विचारायला स्टार्ट करतील पैसे कसे कमवायचे. त्याच्यावरती तुमचे ऍडवाइस लोकांसाठी व्हॅल्युएबल असतील. 10 लाख रुपये महिना जर तुम्ही कमवत असाल तर मग तुम्हाला जी हवी ती कार तुम्ही अफोर्ड करू शकता. त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न हा राहणारच नाही की एखादी कार आपण अफोर्ड करू शकतो का, रादर तुमच्यासाठी प्रश्न हा उरेल की आपण ती कधी घेणार आहे. या इन्कम पॉइंट वरती तुमची लाईफ बऱ्यापैकी फायनान्शियली सॉर्टेड व्हायला स्टार्ट करेल. या सगळ्यामध्ये लेसन हा आहे, तुम्ही कोणावर प्रेम करता, तुमच्यावर प्रेम करणारे लोक किंवा तुमच्या आजूबाजूला कोण राहतं, या सगळ्या गोष्टींच्या इररेस्पेक्टिव्ह जर का तुम्हाला तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करायची असेल ना, तर आजच्या काळामध्ये त्याची एक प्राइस टॅग आहे जी प्रत्येकाला पे करायला लागते आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तुमच्यासाठी तुम्हाला कशी लाईफस्टाईल हवी आहे आणि कुठल्या लाईफस्टाईल मध्ये तुम्ही अपग्रेड करण्याच्या आता विचारात आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.